पथकं केली तर लक्ष राहील असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र ही विकृत मानसिकता आहे या संपूर्ण घटनेतून पुन्हा पुन्हा समोर येताना दिसते. नसरापूर प्रकरणातही तेच झालं होतं नीलमताई. आरोपीला पीडित मुलीपर्यंत पोहोचण्याची संधी कशी काय मिळाली हो? म्हणजे काय आहे की स्थानिक पातळीवरती अधिक सतर्कता आवश्यक होती किंवा असायला हवी, ही आता काळाची गरज निर्माण झाली आहे का? म्हणजे मला तर असं वाटतं, की सतर्कतेबरोबरच हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे हं, वारंवार गुन्हे केलेले जे आरोपी आहेत, हं. त्या आरोपींची माहिती पण तिथल्या स्थानिक पोलिसांना असली पाहिजे. बरोबर. हं. बरं. एक मला थोडक्यात विचारायचं आहे, की अशा गंभीर घटना ज्यावेळेला होतात, या गुन्ह्यांमध्ये तपास हा जलद आणि निष्पक्ष होण्यासाठी कोणती पावलं तातडीनं उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जेणेकरून जी केस आहे, ती स्ट्रॉंगली मांडता येऊ शकते. केसमध्ये कुठेतरी लूपहोल्स राहतात आणि मग आरोपी गजाआड न होता मोकाट सुटतो आणि पुन्हा दुष्कृत्य करतो. कसं होतं, की बघा हं, अ, दुःखाच्या धक्क्यात लोकं असतात बरोबर आहे. आणि पोलीस जेव्हा माहिती द्यायला जातात, हं, तेव्हा लोकांना अनेक कारणामुळे पोलिसांवरतीच राग आलेला असतो आणि मग ते काही वेळेला दुःखाच्या आवेगात म्हणतात, "आता आमची मनस्थिती नाहीये. आपण उद्या बोलूया. आपण परवा बोलूया." किंवा कोणी दुसऱ्या छोट्या मुली असतील, तर त्यांच्या जबानी घेणं यशाला अवघड असतं. आणि मग काय होतं, की आरोपीचे वकील हाच कोर्टामध्ये मुद्दा करतात, की घटना ही घडली आणि एफ-आय-आर नोंदवायला उशीर का झाला? त्याच्यामुळे प्रश्न असा आहे, की घटना घडल्या-घडल्या त्याचे तपशील लक्षात असतात. त्याच वेळेला ते मांडणं किती दुःखद झालं असलं तरी शेवटी मार्ग नाहीये त्या गोष्टीला. हे एक महत्वाचं आहे. दुसरं एक आहे, की कायदा आपल्या बाजूनी आहे. पण त्याचबरोबर डी टेस्टमध्ये 100% सिद्ध होतं. हं, हं. त्याच्यामुळे अशी भीती वाटायचं कारण नाहीये, की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते सिद्ध होणार. परत सीसीटीव्ही फुटेज बऱ्याच ठिकाणी लोकांनी लावलेले आहेत. त्याच्यातून मिळालेलं असतं हं, हं. आणि ज्यावेळेला आरोपी याच्यात काही बडबडला आत नंतर, तरी सुद्धा परिस्थितीजन्य पुराव्यातून हे सगळं सिद्ध होऊ शकतं. असं आतापर्यंतच्या घटनात विशेषतः टेस्ट समोर आल्यापासून गेल्या काही वर्षातला अनुभव आहे, की कन्व्हिक्शन व्यवस्थित होतं. दुसरं असं फोरेन्सिकला जे हे जातात ना सॅम्पल्स, हो. तर आता आम्ही या नसरापूरच्या केसमध्ये वगैरे स्वतः फॉलोअप घेतला होता. हं, हं, तर हं. अगदी ताबडतोब ते सॅम्पल त्यांनी पाठवून विशेष गाडीने करून घेतलं होतं हं, सगळं. हं, हं. तर काही वेळेला मला म्हणजे यंत्रणेतलेच लोकं सांगतात, की 4-4, 5-5 दिवस सॅम्पल पडून राहतात. मग त्याच्यात काय तथ्य राहील? त्यामुळे बरोबर आहे. आता फोरेन्सिकच्या व्हॅन सरकारने केलेल्या आहेत. पण प्रत्येक फोरेन्सिकचं सॅम्पल गेलंय की नाही वेळेवर, हे बघणं पण तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि केमिकल एनालिसिस पण येणं गरजेचं आहे, की ज्याला अलीकडे कमीत कमी 15-20 दिवस, महिना तरी लागतो हं, केमिकल हं, हं. एनालिसिसला. आणि त्याच्यामुळे काय समजा काही गुंगीचं औषध पाजलं असेल किंवा ते प्रतिकार करू, अशा अनेक गोष्टी गुन्ह्याच्या मध्ये असतात, की हो. ज्या वरकरणी लक्षात येत नाही, कारण ती बिचारी जिवंतच नाहीये. कळणार कसं यांनी नक्की काय काय केलं होतं? पद्धतीने तिचं हे केलं आणि तिने बोलू नये म्हणून दुसरं अजून 2 केसेसमध्ये मी पाहिलं, विशाल इतकं अस्वस्थ करणारं आहे, की हं, हं, बोळा हं. किंवा पहिलं त्या मुलीच्या तोंडात काहीतरी कोंबतात, की जेणेकरून तिचा आवाजच बाहेर आवाजच पडू नये. निघेना. म्हणजे किती घुसमटत असेल तो जीव त्या कल्पनेनी पण आपल्याला अस्वस्थ वाटतं. पण दुसरं असं आहे, की या गोष्टी झाल्यावरती हं, हं. दुर्दैवाने सोशल मीडियावरती हं. याच्या संदर्भामध्ये प्रचंड जशा म्हणजे तिरस्काराच्या प्रतिक्रिया येतात. त्याचबरोबर काही लोकं त्याच्यामध्ये सुद्धा मुलगीचा फोटो मिळाला नाही ना, तर मला धक्का बसतो. दुसरीच मुलगी पॉक्सोची केस म्हणून दाखवतात. असं त्यांनी बापरे! केलं होतं नसरापूरच्या धक्कादायक केसमध्ये. आहे. हं, हं, हं. म्हणजे आता ह्याला काय विकृतीला आहे बोलायचं? मग आम्ही सगळ्यांना सांगतो, की हे फॉरवर्ड करू नका, डिलीट करा, पोलिसांना कळवा. पण ही एक मानसिकता आहे, की प्रत्येकाला त्यांचा तपशील सगळ्या जणांचा माहिती असतो आणि खरं तर पिंपळवंडी असं म्हणायला पण नाही पाहिजे. माझा बघा बाईट तुम्ही हं, हं. जुन्नर तालुक्यातलं एक गाव किंवा बरोबर. गुन्हा नंबर कुठला हे आपण बोललं पाहिजे, की जेणेकरून त्या गुन्हा नंबर म्हटला, की आलंच ना कुठला गुन्हा आहे त्याचा तपशील साहजिक आहे. जो आहे तो, तो केस सगळा कळते. येत हं. असतो. फक्त मला या निमित्ताने एक असं वाटतंय, की आपल्या आसपास जेव्हा मुलगी एकटी चाललेली असते, तर तिला ती कोणाबरोबर चालली आहे किंवा काय चाललंय याच्यावरती थोडंसं आपल्यामधल्या स्त्रियांनीच आणि पुरुषांनी थोडं लक्ष ठेवलं तर एखाद्यास पटकन लक्षात येऊन तो हा डाव त्यांचा हाणून पाडला जाऊ शकतो. हं, हं, एक हं. छोटं उदाहरण सांगून मी थांबते, की आम्ही काम करत असताना फार पूर्वी हां. भावे म्हणून कमिशनर होते पुण्यामध्ये आणि माझ्याकडे अशी केस आली, की वडीलच मुलीवरती अत्याचार करायचा प्रयत्न करायचे दारू पिऊन.
कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालं असतं. अशा परिस्थितीत आम्हाला कळेना काय करायचं ते. आई रडून सांगत होती, की आमचं म्हणजे मुलं छोटी आहेत, माझं काय होणार? मग आम्हाला भावे साहेबांनी सांगितलं, की मी काय करतो तिथं संध्याकाळचा दारू प्यायचा त्याचा वेळ जो आहे ना, त्यावेळेला जाऊन आमची पोलिसची गाडी थांबेल, थोडा वेळ सायरन वाजेल आणि मोठ्या आवाजात एक पोलीस म्हणेल, की "काय ठीक चाललंय ना सगळं?" मग ती पोलीस गाडी त्या ठराविक वेळेला येऊन थांबायची हं, हं, आणि हं. मग असं करता ते कळायला लागलं, की कोणावर तरी संशय आहे. त्याच्यामुळे ही पोलीस गाडी इथे येऊन थांबते आणि अच्छा. त्याच्यानंतर तो माणूस करायचा थांबला आणि कसं बघा नियती, मुलगा मोठा झाला होता तोपर्यंत. एक दिवस परत वडिलांनी बहिणीवरती असा प्रयत्न सुरू केल्यावर त्या मुलांनी बापाला चांगलं बदडून काढलं आणि तिथे तो सगळा प्रकार थांबला. बरं. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, कम्युनिटी इंटरव्हेन्शन, समाजाचा हस्तक्षेप आणि कुटुंबाचा साथ या दोन्ही गोष्टी जेवढं त्याचं लोकांना इंटरेस्ट असेल. मला काय वाटतं ब्रेकिंग न्यूज मला बघितली की लोकं म्हणतात, पण मी 10 दिशा पुस्तकामध्ये हेच घातलेलं आहे, की हो, हो. समाजाने प्रतिबंध हिंसा न करता सुद्धा कसा करता येईल. तर आपले लोकं म्हणतात आम्ही एन्काउंटर करतो. अरे एन्काउंटर करून तुम्ही जेलमध्ये जाल सगळेजण. हं, त्याच्यामुळे हं, हं, हं. मुद्दा असा आहे, की अशा पद्धतीच्या हिंसा व्हावी की नाही हा वेगळा विषय आहे. पण त्याला धडा शिकवण्यासाठी कायद्याच्या मार्गाने आपल्याला जायला लागेल एवढं नक्की आहे. बरोबर आहे. सतर्कता हेच समाधान आहे, असं तुमच्याशी बोलल्यानंतर लक्षात येतं. तुम्ही अनेक उदाहरणं दिली आणि या उदाहरणांमधून पुढच्या काळात तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणीची जी मागणी होती आहे, ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा ठेवूयात. धन्यवाद नीलमताई तुम्ही